समोर दिसणारे विजापूर निरखताना संभाजीराजांना आपल्या थोरल्या महाराज साहेबांची, शहाजीराजांची आठवण झाली. त्यांची सरती वर्ष याच शाहीत गेली होती. कधीच त्यांचे रूप डोळ्यात भरून घेता आले नव्हते. पुरात गेलेला जासूद मसूद खानाची भेट घेऊन परतीचा निरोप घेऊन आला. वजिराने 10-20 हत्यारबंद हशम त्याच्या संगती देऊन निरोप धाडला होता. जलदी आणा. आपल्या शिबंदीसह संभाजीराजे विजापुराच्या किल्ल्याकडे निघाले. घडीव दगडांच्या भक्कम तटबंदीने किल्ला बंदिस्त होता. तटाच्या बुरुजावर हाती नंग्या तेगी झळकवीत हबशी धारकरी पहारा देत फिरत होते. सिद्दी मसूदला वर्दी गेली. आपल्या मसलतगारांसह युवराजांना तो सामोरा आला. काळीशार दाढी, हनवटीभोवती फिरलेल्या फरीसारखा भरगच्च सतेज चर्येच्या संभाजीराजांचे रूप निरखतच मसूदने शिवाजीराजे कसे असतील याचा अंदाज बांधला. आइये शहजादे, म्हणत मसूदने संभाजीराजांना खांदाभेट दिली. हाताला धरून बैठकी महालात आणून त्याने युवराजांना इतमामाने बैठकीवर बसविले. वजीर, आमचा आणि पठाणाचा बनाव झाला आहे. आम्ही मोगलाई सोडली आहे. संभाजीराजांनी विषयाला हात घातला. सुना है राजे, यही वह वजह है तुम्हें जल्दी किले में लाया है. एक मसलत हम पेश करते हैं. सुनेंगे आप? जरूर. संभाजीराजांनी मसूदचा चेहरा अंदाज घेत निरखला. जल्द से जल्द आप अपने अब्बाजान के पास लौटिए. हमें खबर है खां दिलेर खान का हेजिब अब्दुल रज्जाक फौजबंद होकर विजापुर आ रहा है. आपको कब्जे में लेने के लिए यहाँ रहना आपको खतरे का है. आपको यहाँ रखना हमारे तख्त को धोखा है. सोचिए. ज्याचा मुलूक शिवाजीराजांनी नुकताच लुटला होता, प्रत्यक्ष संभाजीराजे दिलेर सरजा यांनी रगडला होता, तो सिद्दी मसूद दूरच्या अक्कलहुशारीने मसलत घालत होता. संभाजीराजांना ठेवून घेऊन तो दिलेर आणि शिवाजीराजे या दोघा मातब्बरांना विजापूरवर हल्ला करू द्यायची संधी व कारण द्यायला तयार नव्हता. तसेच हाताशी आलेल्या संभाजीराजांना घाताने जेरबंद करून त्या दोघांचा संताप आदिलशाहीवर ओढून घ्यायलाही तो राजी नव्हता. समोर बसलेले संभाजीराजे त्याला सोनेरी कट्यारी सारखेच वाटले असावे. देखणे, धारदार, तरीही उराशी न लावता येणारे. मसूदची मसलत ऐकून संभाजीराजे विचारगत झाले. समय गमावला तर अब्दुल रज्जाकशी चकमक द्यावी लागणार. सगळ्या वाटा कोंडल्या होत्या. सिद्दी मसूदच्या मार्फतीने महाराजांशी बोलणी लावण्या इतकाही वेळ हाताशी उरला नव्हता. काय करावे सुचत नव्हते. कसला तरी निर्धार बांधत संभाजीराजे बैठकीवरून उठत म्हणाले, ठीक आहे वजीर, आम्हास विडे द्या. समाधानाची एक नकळती लकेर मसूदच्या दाढीवर तरळून गेली. पुढे होत संभाजीराजांचा हात हातात घेत तो म्हणाला, ये शाही महल है शहजादे, आपके इत्माम में यहाँ कसूर नहीं होगा. मसूदने आपल्या कारभाऱ्याला टाळी दिली. पेश आलेल्या कारभाऱ्याच्या कानात काही अस्पष्ट कुजबुज केली. जी म्हणत कारभारी बाहेर पडला. थोड्या वेळातच महालात सरपोसबंद तपके घेतलेले खिदमतगार आले. त्यांच्याकडे बघत मसूद म्हणाला, ये नजराना है राजा शिवाजी के फर्जंद के खिदमत में. हमारे हशम भी साथ रहेंगे आपके. पोशाख बिछायती सरंजामाच्या त्या आदिलशाही तबकांचा स्वीकार केल्याबद्दल त्यांना हातस्पर्श देताना संभाजीराजांची जबानच खिळली. कारण परतीचा म्हणून वजिराला द्यायला त्यांच्याजवळ कसलाही नजरानाच नव्हता. कारण आता तर ते 7,000 मोगली मनसबदारही नव्हते.
सिद्दी मसूदचा निरोप घेऊन संभाजीराजे किल्ल्याबाहेर पडले. पन्हाळ्याचा रोख ठेवून 1,000-1,500 शिबंदीनिशी दौडू लागले. मांडाखाली दौडणाऱ्या जनावरांच्या खुराच्या खडखडीत युवराज संभाजीराजे भोसले यांचे राजमन जागजागी अडखळू लागले. मराठ्यांच्या दौलतीतून फुटून निघणे सोपे नव्हते, पण त्याहून कठीण होते ते दौलतीत परतणे. दौडत्या संभाजीराजांना विचारांचे कायदे थडाथड फटकारून फोडून काढू लागले. कोणती सजा फरमावतील आबासाहेब आता आम्हास? अरबी जनावरांच्या खुरांना जखडून फरफट करण्याची, साखळदंड जडवून हयातभर कैदखान्यात डांबण्याची, हातपाय कलम करण्याची, टकमक टोकावरून दरडीत लोटून देण्याची, की तोफेच्या तोंडी देऊन आमच्या विचारा एवढेच देहाचे तुकडे उडविण्याची, की राजगजाच्या पायी चित्तचुराडा करण्याची? कोणतीही सजा सामोरी येवो, आम्ही बांधल्या मनानं ती प्रसाद म्हणून कपाळी लावू. मोगली खिल्लत चढवून विटाळलेला हा देह झालाच तर त्या सजेनेच पावन होईल. इच्छा एकच आहे, कसलीही सजा फरमावण्यासाठी का होईना महाराज साहेब एकदा सामोरे यावेत. 3 साल पारखे झालेले त्यांचे चरण एकवार आम्हाला मनसोक्त डोळ्यात भरून घ्यायचे आहेत. हातून झाल्या गौरवाका बर्तावाची कसलीही सफाई आम्हाला द्यायची नाही. आसावल्या कानांनी महाराज साहेबांच्या तोंडून उमटलेली शंभूबाळ ही साथ फक्त एकवार ऐकण्यासाठी जीवाची तगमग होते आहे. या एकाच हेतूनं आम्ही पन्हाळा जवळ करतो आहोत. बाकी साऱ्या उमेदी थिजल्या आहेत. शंभू या नावातील शिवपणाचा आपल्या अपयशी हातांनी आम्ही काळिमा फासला आहे. या बेगुमान पावलांनी आमची बांडी हयात वाहतीला लावली आहे. जे नेताजींनी प्रतापरावांनी दिलं नाही ते काळजाचा देठ कुरतडणारे चिवट दुःख पुत्र असून आम्ही महाराज साहेबांना दिले आहे. अभय मागण्याचा कुठलाही अधिकार आम्हाजवळ नाही. बाकी तो विचारही मनाला शिवत नाही. पण या आशा आम्हाला महाराज साहेब भेटतील, आमचं करंटक तोंड बघतील की इथंही आमचं कमनशीब सवयीप्रमाणे बाजी मारणार? नाही, आम्ही कोणाचे मनसबदार नाही, युवराज नाही आहोत. एक माणूस, एक भोसला. मिटल्या ओठी पडल्या गर्दनीनं का होईना आमच्या जन्मदात्याचं एक वेळ दर्शन घेण्याचा आमचा अधिकार आहे. प्राणबाजीनं आम्ही तो कमवू. महाराज साहेब नाही भेटले तर आम्ही आतल्या आत घुसमटून संपून जाऊ. पेटत्या वणव्यात जळीनी धूर लोटांनी जीव कोंडलेला शार्दूल गरगरा फिरत भांगा शोधण्यासाठी धडपडावा तसे ते राजमन धडपडू लागले. सुन्न बधीर झालेल्या संभाजीराजांच्या ताकदवर खोटा खाऊन मांडाखालचे जनावर फेसाटले. गर्द झाडीने घेर टाकलेल्या किल्ले पन्हाळ्याचा पायथा आला. शिबंदी थोपवून संभाजीराजांनी एका धारकऱ्यामार्फत किल्ल्यावर वर्दी दिली. उभा पन्हाळगड थरारून उठला. युवराज परतले ही वार्ता वाऱ्यावर स्वार होऊन गडभर पसरली. माणसांच्या झुंडीच्या झुंडी चौदरवाजाच्या रोखाने धावू लागल्या. किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर, चंगती हवालदार, बहिर्जी इंगळे, हिरोजी फर्जंद, कृष्णाजी व सोमाजी बंकी अशी मंडळी घेऊन चौदरवाजांकडे निघाले. विठ्ठलपंतांनी पायथ्याला निरोप धाडला. आनमान करू नये, वर फौजेसुद्धा निघून यावे. संभाजीराजे आपल्या शिबंदीसह पन्हाळ्याची चढण चढू लागले. 4 दगडबंद कमानींनी बंदिस्त असा पन्हाळ्याचा चौदरवाजा आला. रायगडीत जेव्हा नेताजी पालकर परतले तेव्हा गडाची माणसे गोंधळली नसतील तेवढी पन्हाळ्या गडाची माणसे संभाजीराजांकडे गोंधळून बघत होती. विठ्ठलपंत पुढे झाले. क्षणभर मुजरा द्यावा की कसे या विचाराने गोंधळले.
पुन्हा निर्धाराने मौन बांधून त्यांनी युवराजांचे स्वागत केले. युवराजांचे स्वागत आहे म्हणत तिबार मुजरा घातला. तो बघितल्यानंतर आपल्या जमल्या जमावाला भान आले. एक एक हात मुजरा झळवू लागला.